हा इतका चांगला हायवे बघून तुम्ही खुश होऊ नका. हायवे खरंच चांगले आहेत, पण याला नजर लागू नये म्हणून अशा पद्धतीने नंतर काही काम रखडवण्यात आलं आणि काही काम ठेवण्यात आलंय. का ठेवण्यात आलंय, कशासाठी ठेवण्यात आलं माहित नाही, पण अवस्था बघा. हा इतका चांगला बघितल्यानंतर आपल्याला लय खुशी होते की हायवे काय भारी आहे. पण नॅशनल हायवेवरती आहे. NH 266 क्रमांकाचा हा हायवे. हा शिरडोणे गाव आहे. शिरडोण गावच्या हा ब्रिज आहे इथला, आणि या ब्रिज पासला हा हायवे आपण बघतोय. या हायवेची परिस्थिती कशी आहे इथं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. इथले खड्डे आपण पावसाळ्याच्या वेळेला दाखवले होते तुम्हाला, की पावसाळ्यात खड्डे काय होते. शेततळ्याची स्कीम डांबरीवर आणले. मला वाटलं होतं शेततळ्याची स्कीम डांबरीवर आल्यानंतर पाऊस कमी झाल्यानंतर शेततळी मोजून येतील किंवा काहीतरी होईल, पण नाही, नजर लागेल ना डांबरीला, त्यामुळं त्याने अजूनही ते खड्डे तसेच आहेत. याच्यावरती एखाद्या जेसीबीने ब्लेड जरी मारायचं, एखाद्या मुरमाचे डफे जरी टाकले असती तरी सुद्धा करत बरं झालं असतं. पण कसा हा रस्ता आहे बघा. या रस्त्याची अवस्था बघा किती खोल आहे. इतके मोठे खड्डे आहेत इथं. इथनं ते तिथपर्यंत इतकाच रस्ता राहिलेला आहे, फक्त इतकाच रस्ता. कशासाठी राहिलेला आहे, काय राहिलेला आहे, हे शासनालाच माहिती. पण नजर लागू नये म्हणून ठेवला असेल, तुमचे ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून ठेवला असेल, माणसं स्लो जावीत हायवेवरनं म्हणून स्पीड ब्रेकर एवढे मोठे ठेवलेत का काय माहिती नाही, शासनालाच माहिती. कसा आहे विकास, याला म्हणतात विकास, आणि याला म्हणतात हे विकासातले खड्डे.